शुभ सकाळ मंडळी, मी तुमचा लाडका निशांत कडू तुमचा माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर आज पितारी अमावस्या आहे, तर आज सगळी जेवायला दाखवतील भारी भारी। सो चला आमच्या घरी बी काय काय बनले दाखवता तुम्हाला। आता कोण काय 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 कामं करतं दाखवता या। आता दूध प्यायला जितले ना त्या जोरीला ये ब्रेड खायला जितले, गोर ब्रेड आहे। आपल्याला त्या चहा बी काय पट्ट नाही, लोकांना रास चहा पट्ट। चहा प्यानारी डोकरी माणसं असतात, पण ज्याची त्याची इच्छा। मी दूध पिता येऊ बघा, सो दूध प्यात जा, जाम भारी असतं शरीरासाठी। सो चला आता करता नाश्ता आणि निघता दुसरी कामात। त्या बघा पुऱ्या बनवायला घेतल्यात आमच्या आजीबाईंनी। हे बघा आई या काय बनवलं? अरे त्या करायला ना बघायला ये जा ना मागच्या। नाही तू सांग पहिले काय त्या या पुऱ्या आहेत, अनारस बनवले, खीर बनवले, भात बनवले। सो दाखवीन सगळं तुम्हाला गाईज। आता आमची आजीबाई आता तयारी करतं, आता भजी बनवायची आहे। थांबा आजीबाई एक मिनिट तुम्हाला दाखवतो। ही आमची मावशी आहे, मावशीने आता या लाटाला घेतलेली आहे। लाटू द्या आता, तर दुसरी मी कामं करता। सो चला दाखवता गाईज। आता हार आणलेला आहे, आता इथं लावल, थोडीशी घाण झाले। सो आता साफ करता सगळा आणि मग हार घालता। सो चला पुढं जाऊन दाखवता तुम्हाला। आता यो तोरण आहे, आता यो इथं बांधता मी। सो आता बांधल्यावर दाखवतो। इथं ही सगळी कामं करतात, इथं काय व्हिडिओ काढणार नाही माझी। सो दाखवता थांबा। यो बघा बांधून झालेलं आहे, आता कोण नव्हतं इथं व्हिडिओ काढायला, नाही तर दाखवला असता। सो आता ताटा भरता दाखवता ती। चला इथं भरायला घेतलेलं आहे बघा। आता केलीचं पाणी याच्यावरती सगळं टाकू। सो या शंकरपाल्या, हे भात, हे इकडं ही पनीर, ही बटाट्याची भजी, या अनारस, या पुऱ्या, हे वरण, ही मिक्स भाजी आहे। याच्यामध्ये डांगर, आबाजी शेंग, हा तीच, अजून चवली, दुध्या, पनीर, अजून काय काय बरंच आहे। सो दाखवतो। हे श्रीखंड, हे गुलाबजामुन, ही खीर, हे भात, हे आलू वड्या, हे पापड बिपड आहे। सो आता दाखवतो आहे बघा। सो चला आता करतो कामं आणि दाखवतो तुम्हाला। कामं करायला आले का काही समजा नाही, जेवायला आले आमच्या घरी। हे बघा या भोल्या चेहऱ्याच्या मागे जाऊ नका तुम्ही। अरे कोण बोलाल, बोला तुला कोण बोलाल। सो गाईज यांची भाषा थोडीशी वेगळी आहे, काढून दाखवता। सो ही भाषा आहे यांची, ही अशी यांची भाषा आहे। सो गाईज यांची भाषा कशी वाटली नक्की सांगा। सो बघा वॉटरला डोल्यावानी बघतं। सो बघू शकता तुम्ही कामं करत्या ना काय, इथं कामं करायला आले का जेवायला आले फुकटची। सो गाईज 11:15 वाजलेत, तरी हिला 11 दिसतात, 15 मिनिटं कमी करतं। बघितला सकाळपासून मी एवढा थकले आहो, त्या ना दिसत दिसणारच आहे ब्लॉग मध्ये मी काय काय केले। सांग हे बघ मावशी, सांग काहीच नाही केला हिने, काहीच फायदा नाही, फक्त व्हिडिओ पुरती घेतलं नावाला। अरे जा जा, कामवाली बाई तरी परवरली। तुझं व्हिडिओची मागची सच्चाई मला ब्लॉग बनवायला चालू करायला लागलं। सो चला बघ बिंदास। सो गाईस चला आता दाखवतो तुम्हाला। टाट बीट भरलेत। सो लय गरम झालता म्हणून पंखा चालू केला आणि इथं बसले आणि फक्त जेवायला आलेली आहे। सो जाऊ द्या, पाहुणे आले घरी, देऊ दे, बहिणीच नाही कशाला यो बघ। सो चला गाईस दाखवता। आता ठेवली नाही इथं ना, पहिलेच आरती करून मोकाटे काय बोलणार नाही हिला। सो थांबा गाईस दाखवतो तुम्हाला। पहिले टाटा बिटा ठेवताना सगळे दाखवतात बघा। सो आता ताट वगैरे ठेवलेलं आहे इथं, पाट आता ताट घेऊन गेले। हे पाट आहे, हे दिवा, ही फुला, ही केली, ही काकडी, ही अगरबत्ती। सो आरती चाललेली आहे बघा। काही लोकांना पाणी देता नाही, पाणी पाहिला नाही पहिले ठेवतो, दाखवतो बाकीचा या। चला 2 वरती एक गाई ना, असं गाईची ठेवी ते आमची एक
येतली जाम मोठ्या पत्रावरी ठेवलेले आहेत आमच्या आजीबाईंनी, पण आता काय मेहनत करून भरले. तो बघितला नाव ठेवलं काही नाही बोलतोय. नारळ फोड म्हणून तिकडे नाही. इथंच सोडत ना नारळ. हा फोड नाही तेच ठेव टाका. निशान काला दिसायला लागला. असू दे. गोरा होताच का तू? वर्षांश एकदा पाणी घालायचं सगळं टाकता उन्हाळ्यात. मग आता काय कधीतरी टाकायला नको का? कधी फोडला नसेल ना. खायची नाही ना मग दौरी. बारीकपणातच उडकवून टाकलेलं आहे. आमच्या गावला गवत खाऊन गेलो. वजन झेपेगा ना पत्रान का आई असती मस्त पडला. जाऊ नको. अरे सांगू बस बस. तुझ्या हातपर्यंत ठेव. हा म्हणजे वजन काय कमी आहे का तुझं? पत्रा येतील खाली. वजन किती आहे? तू ठेव चल. 71 किलोच आहे. आपण घे रे अगोदर. आली ठेव. आई गुलाबजामुन खाली आला तर आणि असं दगडची आहे ठेव. टाटा राहू दे मग काढू सांगते. इकडच्या खालच्या बाजूने हे कर. कसं येणार का नाही आता? इथं कुठं वावल्यावर सोड पाणी सोड. पाणी सोड ना मग काव्य काव्य बोल. माहिती ना मला पहिल्यापासून सेम कावला. थोडा आवाज पाणी सोडला. सोडला. नमस्कार कर ना. ये पाया पर असा पडलो ना. किती वेळा पडलो? हा ये त्यांना बी वाटले आपलेच पण. चांगली बुद्धी दे. थोडीशी बुद्धी दे. आमच्या घरच्या चांगला बोला ना. काहीच बघला का किती मेहनत करायला लावता मी. कसं आहे घरातला कार आहे म्हणून करायला लागतं. 2 पत्रावाला ठेवल्या फक्त दुसरं काहीच केला नाही. सकाळपासून काम किती बस स्टॉप गेलो तिकडे अजून 5 महिन्यावर गेलो ते दाखवलं ते अर्धा दाखवला किती काम केलं तुला काय माहिती? गाडीवर फिरवाला कामा बोलता का मग काही जेवढा घाम बिंगले तुम्ही तर बघला किती तोंड धावून आला गाईज फेकतोय हो बघा. सीडी दाखवला एवढी उतबीर आणली त्याला दाखवलास 2 किलो. गाडीची तो गाडी आता आमच्या गौ मातेची स्वतः तिकडे चाललो. चला मम्मी कुठं कुठं फिरवेल ग मला. माझे कामा सोडून घ्यायच्या मागे फिरतो मी. काही त्यांची पण माणसं येतं तशी यांची माणसं येतं.
जरा असते चाल. हॅलो गाईज, आता चाललो उल्हासनगरला. दुपार भले झोप करले, जाम झोप आली ती, म्हणून सांगते नाईटची कामं का परवडत नाही, जाणारच ना परत. पगार बी नाही दिला, थोडंसंच दिला. जाऊ दे आता, काय कष्टाचं आहे. जाऊन दे, उल्हासनगरला जाऊन दाखवतो चला. नाही तर माझं भाषण काय खपणार नाही. उल्हासनगरला आल्या 17 सेक्शनला या बघा, आता ट्राफिक आहे, ट्राफिक नुसती. 15-20 मिनटं झाली आम्ही थांबल्या इथं, तरी काही ट्राफिक क्लिअर होई नाही. आणि त्या रिक्षावाल्यामुळे सगळा झाले, त्यांनी थांबवले आणि त्याच्या मागे या सगळ्या गाड्या थांबल्या बघा. जाऊन द्या आता, काय वैतागल्या. सो तोपर्यंत दाखवता दुकान नाही बघा, ते 17 सेक्शन. तिकडे सगळे मोबाईलला बिबाईला भेटतात. कोणाला काहीच सगळी कामं झालेली आहेत ना, आता घरी आलेले आणि आता लय थकल्या. सो आता जरा झोपतो आणि माझा व्लॉग इथेच एंड करतो. बाय बाय.